अर्जुनराव गोविंदराव घोरपडे यांच्या शताब्दी दिवशी जमीन त्या कार्यक्रमासाठी तुम्हाला सगळ्यांना बोलवलेलं आहे। माननीय शरदरावजी पवार त्या दिवशी 2 तारखेला उपस्थित राहणार, कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। तरी आपण सगळ्यांनी चांगल्या प्रमाणे माहिती देऊन म्हणजे प्रचिती देऊन कार्यक्रमाला शोभा नावी अशी सगळ्यांना मी विनंती करतो। आपल्याकडे सर्वांकडे आपली कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आहे, पण कार्यक्रमाचे त्याच्यामध्ये चांगलं अमूलपणा म्हणा किंवा वातावरण निर्मितीसाठी आपल्या समोर ही पत्रिका मी वाचत आहे आणि मी सांगतो सस्नेह निमंत्रण सहस्ती कैलासवासी अर्जुनराव गोविंदराव घोरपडे जन्मशताब्दी सन 1924-2024 सप्रेम नमस्कार। आपणास हे निमंत्रण देण्याचा आनंद होतो की सहकार महाश्री दिवंगत अर्जुनराव गोविंदराव घोरपडे यांनी बेळगावच्या सहकार सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्राच्या प्रगतीसाठी मोठे योगदान दिले आहे। याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात येणार आहे। या समारंभास प्रमुख पाहुणे सन्माननीय खासदार पद्मविभूषण श्री शरदचंद्रजी पवार, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माजी केंद्रीय संरक्षण मंत्री, कृषी मंत्री भारत सरकार, सन्माननीय आमदार श्री जयंतराव पाटील, माजी अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य, विशेष अतिथी सन्माननीय श्री दिनेश ओळकर, निवृत्त सहकार व पणन अधिकारी महाराष्ट्र राज्य। कार्यक्रमाचे अध्यक्ष आता आपल्याला ज्यांनी आपला सगळ्यांचं स्वागत केलं ते सन्माननीय श्री बाळाराम पाटील, ज्येष्ठ संचालक मराठा कोऑपरेटिव्ह बँक बेळगाव, ते मान्यवर उपस्थित राहणार आहेत। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आपल्याला माहित आहे मराठा मंदिर जवळजवळ 25 वर्ष झालं, पण घोरपडे साहेबांची इच्छा होती की ह्या वास्तूचं उद्घाटन त्यांच्या हस्ते व्हावं, पण तो योग आला नाही। पण त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आम्ही आता जे नूतनीकरण केलेलं आहे त्याचं उद्घाटन आम्ही आता करत आहोत आणि हे करत असताना तुमच्या सर्व पत्रकारांचं सहकार्य मोलाचं आहे। आजपर्यंत तुम्ही मराठी भाषेसाठी जर लढताच मराठा मंदिरचे अनेक कार्यक्रम बेळगाव शहरामध्ये अर्जुनराव घोरपडे महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी चांगलं योगदान दिलेलं आहे, याची जाणीव तुम्हाला सगळ्यांना आहे। तर हा कार्यक्रम तुमच्या सहकार्याने एवढा जास्तीत जास्त प्रसार माध्यमाद्वारे याची प्रसिद्धी मिळेल याच्यासाठी यश येणार आहे। तर तुमचे सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे। या कार्यक्रमामध्ये तुम्ही बघितला असता सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 3:30 वाजता, पण नंतर शरद पवार साहेबांनी जी थोडी कार्यक्रमाची बदलता त्याच्यामध्ये केलेली आहे, त्याचं सर्क्युलेशन तुमच्याकडे दिलंय, तरी सुद्धा इथे 5 वाजता ते बरोबर येणार आहे। तर ह्याचं डिटेल तुमच्याकडे आम्ही सर्क्युलेट केलेलं आहे। तुम्हाला आपण प्रसिद्धी करणारच, पण हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडावा ही तुमच्यावर जबाबदारी देतो आणि मी आमच्या स्वागत कमिटीतर्फे आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं आभार मानतो। तसेच या ठिकाणी तुमचे अध्यक्ष, मराठा मंदिरचे अध्यक्ष, हे सर्व स्वागत कमिटी आहे त्यांचाही मी आभार मानतो आणि येणाऱ्या सोमवारच्या 2 तारखेला आपण सर्वजण पूर्ण ताकदीनिशी लावून हा कार्यक्रम यशस्वी करूया। धन्यवाद। अशाच ताज्या घडामोडींसाठी बेळगाव वार्ता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।